अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कन्हान शहरातील नागपूर जबलपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर खंडाळा घाटाटे शिवारात सुगंधित तंबाखू आणि शिखर पान मसाला वाहतूक करणाऱ्या कंटेनरला पकडून 79,86,178 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटक केली आहे। प्राप्त माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना मंगळवारी दिनांक 16 जुलै रोजी गुप्त माहिती मिळाली की जबलपूर कडून नागपूरच्या दिशेने कंटेनर क्रमांक KA01AM1681 मध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व पान मसाल्याची वाहतूक होत आहे। अशा माहितीवरून अधिकाऱ्यांनी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर सर्च ऑपरेशन सुरू केले असता भारत बेन्झ कंपनीचा कंटेनर क्रमांक KA01AM1681 मिळून आल्याने अधिकाऱ्यांनी कंटेनरच्या गाडीचा पाठलाग करून खंडाळा शिवारात थांबवून पाहणी केली असता त्यात 5,772 किलोग्रॅमचा SS1 सुगंधित तंबाखू व शिखर पान मसाला किंमत 79,86,178 रुपयांचा मुद्देमाल वाहतूक करताना मिळून आला। कन्हान पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी सह आयुक्त ललित प्रभुदास सोयाम यांच्या तक्रारीवरून आरोपी विपिन विजेंद्र सिंग राणा, अमित राकेश राणा, मुकेश बलबीर चहल, दिनेश वर्मा, संजय सेल्स एजन्सीचा मालक दीपक अग्रवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून चालक विपिन विजेंद्र सिंग राणा, क्लीनर अमित राकेश राणा यांना अटक करण्यात आली आहे। सदर कारवाईचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता ऋषभ बावनकर, कन्हान।